वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण एक मानवरचा व्यायाम समोरच्या धाराशिवकरांना, महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला तो फायद्याचा ठरावा असा एक व्यायाम आहे। आणि हे व्यायाम रेग्युलर वेगवेगळे प्रकार करा, 100% आपल्याला शरीराला निरोगी आयुष्य लाभल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून हे मानवरचा व्यायाम मी आपल्याला दाखवणार आहे। त्याच्यामुळे नेमकं काय होतं हे पण सांगणार आहे। व्यायाम मानवरचा केल्यानंतर हे छाती जी आहे, या छातीमध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद निर्माण होणार आहे आणि फुफ्फुस जे आहे ती चांगलं काम करणार आहे। दम छाटण्याची पद्धत बंद होणार आहे। जास्तीत जास्त आपल्याकडे एनर्जी निर्माण होणार आहे आणि याच्यासाठी हा व्यायाम आहे। असा व्यायाम, अशी दम छाटण्याची पद्धत आहे। ते स्ट्रॉंग होण्यासाठी इथेच किमान एक 100 वेळेस वरच्यावरीच असं जर केलं आपण तर 100% ही फुफ्फुस छाती चांगल्या प्रकारे मजबूत होणार आहे। आणि मानेचा आजार कधीच होणार नाही। छातीमध्ये रक्त सळसळीत राहणार आणि रक्त पातळ असल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहणार आहे। त्याच्यामुळं हा जो व्यायामाचा प्रकार आहे, हा प्रकार 100% करा। हे बघा, जेवढं शरीर तुमचं लवचिक राहणार आहे, तेवढं तुमच्या शरीरामध्ये रक्त सळसळणार आहे आणि चांगले राहणार आहे। इथं सुद्धा आपल्याला मांडी घालता येते। एवढं तुमच्याकडे दम असणं गरजेचं आहे। हे वरच्या वेळी तुम्हाला करता आलं पाहिजे। एवढं हार्ड तुम्हाला ह्या छातीला मजबूत जर करायचं असेल आणि हे मानेचा आजार तुम्हाला कधीच होऊ द्यायचा नसेल तर तुम्हाला हे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे। आणि हे सगळे असे पाय सहजासहजी झाले पाहिजेत। आणि व्यायाम चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी बघा, हे असा व्यायाम झाला। हे अशी काढा 100, 200 जेवढे 20, 25% काढा, पण 100 काढा। असं दुमडलं पाहिजे, असं करा, असं करा।
याच्यामुळे तुमच्या कमरेचा हा जो कंबर आहे कंबर, हे कंबर एकदम चांगली राहणार, कमरेचा आजार होणार नाही, मणका मजबूत राहील, मानेतला मणका पूर्ण शीटपर्यंतचा. आणि याच्यामुळे तुमचं शरीर एवढं तंदुरुस्त राहणार आहे की तुम्हाला चॅलेंज नाही आणि तुम्हाला दवाखान्यात जायची वेळ कधीच मरेपर्यंत येणार नाही. फक्त अट एक, गोड खाऊ नका, साखरेचा चहा पिऊ नका. लोकांनी म्हणू द्या तुम्हाला शुगर झाली का, होय म्हणा, पण साखर दुधात घेऊ नका, चहामध्ये साखर घेऊ नका. दररोज एका चहामध्ये अर्धा चमचा साखर जर गेली आणि असे दररोज 5 चहा पितो आपण, तर 5-6 चहा झाले तर 3 चमचे साखर जाते एका दिवसाला. 30 दिवसाला 90 चमचे साखर जाते. 90 चमचे म्हणजे 1 किलो साखर महिन्याला आपण शरीरामध्ये घालतो. पण ती साखर जिरवण्यासाठी व्यायाम करत नाही, म्हणून 5-10 वर्षांनी तुम्हाला शुगर होते. पुन्हा इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागतात, गोळ्या नियमित खाव्या लागतात आणि मग शरीर आतमधून खंगलं जातं आणि मारायची वेळ लवकरच आपल्यावर येते. म्हणून नियमित व्यायाम करा, गोड खाऊ नका, पौष्टिक आहार खा. अंडी खावा, मटण खावा, भाजीपाला खावा, दूध भाकरी खावा. बाकीचं तुमच्या शरीरामध्ये काही जाऊ देऊ नका. हॉटेलचं खाद्य खाऊ नका, तेलकट खाद्य खाऊ नका. शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर दररोज व्यायाम करा, नियमित व्यायाम करा, तंदुरुस्त राहा, निरोगी राहा, एवढीच तुमच्याकडून अपेक्षा. रेग्युलर व्यायामला याचाल हे पण तुमच्याकडून अपेक्षा. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. असेच व्यायामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.